मुलीच्या लग्ना अगोदरची आणि लग्नानंतरची कहाणी. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावेच लागते. समाजासाठी, परिणामासाठी, स्वतःच्या खुशीसाठी किंवा दुसऱ्याच्या खुशीसाठी ती सतत सर्वांचा विचार करते. स्वतःचा विचार करत नाही. पण तिचा मात्र कोणीच विचार करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला, पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्नानंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते. तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते, वागते, तिथे स्वतःला समजून घेते. पण लग्नानंतर तिला किती त्रास होत असेल. दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा त्रास कोणीच विचार करत नाही. अशीच माझी ही लग्ना अगोदरची कथा आहे. या लग्नानंतरचं जीवन माझी ही पहिली कथा आहे. कथाच नाही तर हे खरं प्रसंग आहे. पाहिजे तसा मुलगा आहे तो. तू कुठं म्हणाली तर आणि बस म्हणाली तर बसेल एवढा शांत असतो. हो म्हण ना बेटा. मी रागात आईकडे बघितलं आणि ती ओरडली. तुझं काय ग तेच ते. काही नाही करायचं मला आता. पुन्हा हा विषय माझ्यासमोर नको मी काढू असं बोलले आणि उठून तयारीला करून ऑफिसला निघून गेले. टिफिन बघितला होता आईने, पण मी घेऊन नाही गेले. आईने आवाज दिला पण मी नाही ऐकले आणि दिवसभर मनात एकच विचार होता. मला वाईट वाटत होतं. मी आईला उगाच बोलले. तिच्यावर विनाकारण चिडले. तिला माझी काळजी आहे म्हणून मला बोलत होती. समजावून सांगत होती. आईला सॉरी असं तोंडून शब्द आले. डोळ्यात डोळे पाणावले. पण काही अर्थ नव्हता. आईसमोर बोलले नाही ना मी विचार केला होता. घरी गेल्यानंतर आईला घट्ट मिठी मारून सॉरी म्हणावं. लवकर ऑफिसचं काम करून निघाले. घरी आल्यानंतर बघते तर काय सर्व मंडळी अगोदर जमली होती. बघितले. त्यांनी सर्वांना समोर सांगितले. हो मला मुलगी खूप पसंत आहे आणि लग्नासाठी पण तयार आहोत आम्ही. माझ्या घरचे हसत म्हणाले बरं ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला उद्या कळवतो. आणि सर्व जण बाहेर निघून गेले. पाहुणे गेल्यानंतर सर्वजण घरात आले आणि आपापलं मत सांगत होते. पण माझं मत ठरलं होतं. मला करायचं नव्हतं. मी शांत होते. माझी आई आणि मोठी आई दोघी म्हणत होत्या मुलगा खूपच शांत दिसतो. त्याची वागणूक पण चांगली आहे. आम्हाला मुलगा खूप आवडला. आता घरात सर्वांचं एक मत झालं. पण माझे वडील माझ्या बाजूने होते. ते म्हणत होते तिला नाही करायचं तर नाही ना. तिला जबरदस्ती काही करणार. हे वाक्य बोलल्यानंतर सर्वांनी विषय बंद केला आणि सर्वजण झोपले. दुसऱ्या दिवशी मी उठल्यानंतर आईने मला थोडं जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवून बोलत होती. मला खूप चांगला आहे. तुमची जोडी पण भारी जमेल. थोडं हसत म्हणाली. तू रागीट तो शांत. तुला काहीच हरकत नाही. कारण मला वाटते माझी होणारी बायको सुशिक्षित आणि जॉब करणारी असावी. पण लगेच मुलाचे मामा बोलले. आम्ही म्हणालो मुलगीवर जॉबवर जाईल तर घरचे काम होईल. दोन्ही सांभाळता येईल का. माझ्याकडे बघत होती. मी म्हणाले हो मी करेन. पण असे हे मुलीचे आयुष्य आहे. तुम्हाला पाहिजे